जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आजचा त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे। वाणी साहेब सरकारच्या सत्तेत आहेत, पण ही उपोषण करण्याची त्यांच्यावर वेळ येते। मी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करतोय, आपण जर 15 दिवसाच्या आत जुन्नर तालुक्यातील बिबटे यांचा बंदोबस्त केला नाही तर जुन्नरची जनता, शेतकरी आणि माझे सगळे बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। वाणी साहेब, आज 345 गाव आहेत, 88 वस्त्या आहेत आणि 84 वस्त्या आहेत। आदिवासी समाजांच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांना कंपाऊंड नाही आहे, कंपाऊंड वॉल नाही आहेत। तिथे दिवसा मुलांना शाळेत जाण्याची सुद्धा भीती आहे। जर शासनाला ही जाग येत नसेल आणि शासनामधलाच एक माजी आमदार, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, आज त्यांना सलाईन लावलं आहे, आज त्यांची प्रकृती ढासळलेली आहे, मग शासनाला जाग येत नाही का? केंद्रातल्या मंत्र्यांना माजी खासदारांनी पत्र दिलंय 1/2/2024 रोजी की प्रजनन थांबवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा। आज 3 महिने झालेत, 3 महिन्यामध्ये केंद्राला जाग नाही आली का हो? 3 महिन्यात त्यांनी प्रजननासाठी काय व्यवस्था केली नाही का? मग जुन्नरची जनता जर रस्त्यावर उतरली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला, त्याला जबाबदार केंद्र सरकार राहील। मी वाणी साहेब परत एक आवाहन करतोय महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना, जर आपण तातडीने जर जुन्नर तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही, जोपर्यंत शेवटचा बिबट्या जात नाही तोपर्यंत शरददादा उपोषण सोडणार नाहीत। शरददादा कोणासाठी बसलेत? जुन्नरच्या जनतेसाठी बसलेत। कोणासाठी करतात उपोषण? आहे जुन्नरच्या जनतेसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी। जर एखाद्या माजी आमदाराचा किंवा आमदाराच्या घरातील माणसावर जर वाघाने हल्ला केला असता बिबट्याने, तर काय अवस्था झाली असती? वाणी साहेब तुम्ही सांगा, काय अवस्था झाली असती? हे चौतळून उठले असते खासदार आमदार। पण सर्वसामान्यांच्या घरातील ज्यावेळी माणूस जातो, लहान मुलगा जातो, त्याची अवस्था काय वाईट होती वाणी साहेब, ही आम्ही जवळून पाहिलेली आहे। पिंपरी पेंढारमध्ये झालेली घटना, त्या घटनेवर शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल केलेत। मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मग त्यांच्या घरातील माणसांचे प्राण सोडून द्यायचे का? मग शासनाने त्यांच्यावर झालेले गुन्हे मागे घ्यावेत, ही आमदार साहेबांनी त्यांना विनंती केली, खासदार साहेबांनी विनंती केली आणि आम्ही सुद्धा विनंती करतोय। आम्ही राजकीय जोडे आम्ही वाणी साहेब बाजूला ठेवलेत। आम्ही आज शरददादांच्या पाठीमागे का उभे राहिलोत की हा जिवंत प्रश्न आहे। आज बिबटे जर वन विभागाला विचारलं सातपुते साहेबांना, आणि दादांची जी मागणी आहे सातपुत्यांना निलंबित करा, त्वरित निलंबित करा। आज 700 बिबट आहेत साहेब, संपूर्ण जुन्नर तालुक्यात 700 बिबट आहेत, याची चौकशी करा साहेब। आणि यांचं प्रजनन जर थांबलं नाही, एका वाघाला 3 ते 4 पिल्लं होतात, जर हे प्रजनन थांबलं नाही तर पुढे जुन्नर तालुक्यातील घरातून माणूस बाहेर पडणं बिकट होणार आहे। आणि शाळेत 15 जूनला शाळा चालू होतात वाणी साहेब, जर 15 जूनच्या आत बिबट्यांचा बंदोबस्त केला नाही तर जुन्नरची जनता शरददादा बरोबर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्याला जबाबदार महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन राहील।